नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण प्रकरण दुसरे प्रागैतिहासिक काळ या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओंसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रागैतिहासिक काळ या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे. चला आता स्वाध्यायातील पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न 1 नावे लिहा. यातला 1 नंबर आहे भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार टिंबटिंब. तर रिकाम्या जागी लिहा दख्खनचे पठार. आता 2 नंबर पाहू. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश टिंबटिंब. रिकाम्या जागी लिहा मध्य भारतातील पठार आणि गंगा यमुनेच्या द्वाबाचा मैदानी प्रदेश. आता प्रश्न 1 मधला 3 नंबर पाहू. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ टिंबटिंब. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे प्रागैतिहासिक काळ. आता यातला 4 नंबर पाहूया. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक टिंबटिंब. अहमदनगर जिल्ह्यात जे दायमाबाद आहे ना, त्याचा शोध कोणत्या अधिकाऱ्याने लावला त्यांचं नाव इथे लिहायचं आहे. रिकाम्या जागी लिहा B.P. बोपर्डीकर. चला आता प्रश्न 1 मधील ब योग्य जोड्या जुळवा. पहिली जोडी पाहू. गटातील पहिला शब्द आहे पुराश्मयुग. पुराश्मयुगात आदिमानवाने कोणता महत्वाचा शोध लावला होता? अगदी बरोबर, पुराश्मयुगात आदिमानवाने अग्नीचा शोध लावला होता. तर पहिल्याची योग्य जोडी आहे अग्नीचा शोध. आता दुसरी जोडी पाहू. गटात दुसरा शब्द आहे मध्याश्मयुग. या काळात मानवाने शिंगे आणि हाडे घासून धारदार हत्यारे बनवायला सुरुवात केली होती. म्हणून दुसऱ्याची योग्य जोडी आहे मोठे धारदार हत्यार. आता गटातील तिसरा शब्द पाहू. नवाश्मयुग. या काळात मानवाने शेती करायला सुरुवात केली आणि त्याचे जीवन स्थिर झाले. त्यामुळे तिसऱ्याची योग्य जोडी आहे शेती तंत्रात प्रगती. आणि आता शेवटचा शब्द गटात चौथा शब्द आहे ताम्रपाषाण युग. या काळात मानवाला तांब्याबरोबरच आणखी एक महत्वाचा शोध लागला, ज्यामुळे दळणवळण सोपे झाले. कोणता शोध होता तो? बरोबर, चाकाचा शोध. तर चौथ्याची योग्य जोडी आहे चाकाचा शोध. चला आता प्रश्न 2 पाहू. यातला आहे खालील तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला एक तक्ता दिला आहे. त्यात मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 2 कालखंडांची काही वैशिष्ट्ये दिली आहेत. ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे निवास. मध्याश्मयुगात लोक गुहेत राहायचे. नवाश्मयुगात माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्यामुळे तो एका जागी राहू लागला. म्हणजे रिकाम्या जागी लिहा गाव वसाहती. आता दुसरं वैशिष्ट्य व्यवसाय. नवाश्मयुगात माणूस शेती आणि पशुपालन करू लागला. मग मध्याश्मयुगात तो काय करायचा? बरोबर, तो शिकार आणि मासेमारी करायचा. म्हणजे रिकाम्या जागी लिहा शिकार आणि मासेमारी. तिसरं वैशिष्ट्य पाहूया साधने. मध्याश्मयुगात लहान आकाराची हत्यारे होती. मग नवाश्मयुगात कोणती साधने आली? नवाश्मयुगात हत्यारे घासून गुळगुळीत केली जायची. म्हणजे रिकाम्या जागी लिहा घासून गुळगुळीत केलेली दगडी हत्यारे. आता चौथं वैशिष्ट्य कला. नवाश्मयुगात मातीची रंगीत भांडी बनवली जायची. मग मध्याश्मयुगात कोणती कला होती? आठवा बरं. अगदी बरोबर, गुहाचित्रे. मध्याश्मयुगात लोक गुहेत राहायचे आणि तिथे चित्रे काढायचे. म्हणजे रिकाम्या जागी लिहा गुहाचित्रे. आणि शेवटचं 5वं वैशिष्ट्य जीवनशैली. मध्याश्मयुगात माणसं अन्नासाठी भटकायची, पण नवाश्मयुगात शेतीमुळे त्यांचं जीवन कसं झालं? एका जागी स्थिर झालं. म्हणजे रिकाम्या जागी लिहा
स्थिर जीवन. आता प्रश्न 2 मधील ब पाहू. इथे आपल्याला 3 विधाने दिली आहेत. ती वाचून ती बरोबर आहेत की चुकीची हे ओळखायचं आहे. आणि जर चुकीची असतील तर ती दुरुस्त करून लिहायची आहेत. पहिले विधान पाहूया. जोरवे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. हे विधान बरोबर आहे का? नाही. कांस्य धातूच्या वस्तू जोरवे येथे नाही तर दायमाबादला मिळाल्या होत्या. म्हणून हे विधान चूक आहे. दुरुस्त विधान. दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. आता दुसरं विधान पाहूया. नेवासा येथे जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. हे पण चुकीचं आहे. जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे जोरवे येथेच सापडले होते, नेवासा येथे नाही. म्हणून हे विधान चूक आहे. दुरुस्त विधान. जोरवे येथे जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. आता तिसरं विधान पाहू. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्र पाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. हे विधान बरोबर आहे का? नाही. आद्य शेतकऱ्यांची सर्वात जुनी संस्कृती सावळदा येथे होती, इनामगावला नाही. म्हणून हे विधान चूक आहे. दुरुस्त विधान. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक सर्वांत जुनी संस्कृती सावळदा, जिल्हा नंदुरबार येथे आहे. चला आता प्रश्न 3 पाहूया. प्रश्न 3 अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न पाहू. नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? या प्रश्नाचे उत्तर आहे, शेतीचा शोध लागल्याने मानवाची भटकंती थांबली. तो नद्यांच्या काठच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. यातून कुटुंब संस्था व गाव वसाहतींचा उदय झाला. मानव प्राण्यांना माणसाळून त्यांचा उपयोग कष्टाच्या कामांसाठी करू लागला. आता पुढचा प्रश्न पाहू. 2. ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे, दगडांच्या हत्यारांबरोबर तांब्याचा वापर सुरू झाला. चाकाचा शोध लागल्याने दळणवळण जलद व सुलभ झाले. व्यापार वाढला. कौशल्यावर आधारित व्यवसाय सुरू झाले. शेतीबरोबर पशुपालन मानवाच्या जीवनाचा मुख्य भाग बनला. आता प्रश्न 3 मधील ब पाहू. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. इथे आपल्याला पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या 2 युगांची कोणतीही 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. पहिला आहे पुराश्मयुग. पुराश्मयुगाची 2 वैशिष्ट्ये आहेत. या युगातील मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांवर राहत असे आणि अग्नीचा शोध याच काळात लागला. आता दुसरा आहे मध्याश्मयुग. मध्याश्मयुगाची 2 वैशिष्ट्ये आहेत. या काळात दगडी हत्यारे लहान आणि धारदार तयार केली जाऊ लागली आणि मानवाने कुत्रा, शेळी, मेंढ्या माणसाळण्यास सुरुवात केली. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यातला पहिला प्रश्न आहे, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. मुलांनो, विचार करा. जर माणसाने शेती करायला सुरुवातच केली नसती तर काय झालं असतं? यावरच आपल्याला उत्तर लिहायचंय. या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे लिहूया. आजही मानवाला अन्नासाठी रानोमार भटकावे लागले असते. गावे, शहरे आणि कुटुंबे यांसारख्या संस्था निर्माण झाल्या नसत्या. मातीची भांडी, विणकाम, चाक व आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागला नसता. शेती नसती तर मानवाची प्रगत व आधुनिक जीवनाकडे वाटचाल झाली नसती. आता प्रश्न 4 मधील 2 नंबर. नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? नवाश्मयुगात असे कोणते शोध लागले ज्यामुळे माणसाचे रोजचे जीवन बदलून गेले? हे आपल्याला इथे सांगायचे आहे. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे, नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने मानवाचे जीवन स्थिर झाले. तसेच दगडी हत्यारांना दांडा बसवणे, मातीची भांडी, कापड विणण्याची कला आणि लाकडाच्या होड्या तयार करण्याचे तंत्र विकसित झाले. चला आता पुढचा आणि या पाठातील शेवटचा प्रश्न पाहूया.
प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ पाणी. मुलांनो, हा प्रश्न खूपच छान आहे. जसं आदी मानवाने वस्ती करताना नद्यांचा किनारा, हवामान आणि सुरक्षितता या गोष्टींचा विचार केला होता ना, तसाच विचार करून जर तुम्हाला आज नवीन घर घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार कराल? हे आपल्याला इथे लिहायचं आहे. या प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे लिहूया. घर घेताना तिथे पाणी आहे का? घर सुरक्षित ठिकाणी आहे का? रस्ते आणि गाड्यांची सोय कशी आहे? जवळ शाळा आणि दवाखाना आहे का? दुकाने जवळ आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हवा आणि उजेड घरात येतो का? या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. हे सगळं तुम्हाला या उत्तरात लिहायचं आहे. बरं, आता स्वाध्यायातील कृती पाहूया. या भागात आपल्याला प्रत्यक्ष काही गोष्टी करून शिकायच्या आहेत. पहिली कृती अशी आहे. कुशल कारागीर चाकाच्या मदतीने मातीची भांडी बनवताना कोणकोणत्या कृती करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना शाळेत आमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या. काही वस्तू तुम्ही स्वतः बनवून पहा. म्हणजेच आपल्याला आपल्या परिसरातील कुंभार काकांना भेटायचंय. त्यांना शाळेत बोलावून आपण त्यांची मुलाखत घेऊ शकतो. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. काका, तुम्ही मातीची भांडी बनवण्याची ही कला कोणाकडून शिकलात? भांडी बनवण्यासाठी कोणती माती सर्वात चांगली असते आणि ती तुम्ही कुठून आणता? माती चाकावर घेण्यापूर्वी ती कशी मळावी लागते? किंवा तयार झालेली कच्ची भांडी भट्टीमध्ये कशी आणि किती वेळ भाजली जातात? आणि मुलाखत झाल्यावर तुम्ही स्वतः ओल्या मातीपासून पणती, छोटी वाटी किंवा एखादी खेळणी बनवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. आता दुसरी कृती पाहूया. आपल्या देशाच्या विकासामध्ये भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा. 1. भारतातील पर्वतरांगा. 2. भारतातील नद्या. 3. भारताला लागलेला समुद्रकिनारा. या कृतीमध्ये भारताच्या प्रगतीमध्ये आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा काय वाटा आहे ते लिहायचे आहे. याची उत्तरे आपण अशी लिहू शकतो. भारतातील पर्वतरांगा, भारतातील नद्या आणि भारताला लागलेला समुद्रकिनारा. अशा प्रकारे आपण या भौगोलिक बाबींचा मानवी जीवनावर आणि देशाच्या विकासावर कसा परिणाम होतो, तुम्ही ही माहिती तुमच्या वहीत छान अक्षरात लिहून काढा. चला, आता शेवटचा भाग पाहूया. तो म्हणजे उपक्रम. यातला पहिला उपक्रम आहे महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात दाखवा. मुलांनो, आपल्या पाठात जी महाराष्ट्रातील विविध उत्खनन स्थळे म्हणजे जी ताम्रपाषाणयुगीन ठिकाणे आली आहेत ना, जसे की दायमाबाद, इनामगाव, जोरवे, सावरदा, नेवासा, पाटणे आणि गंगापूर, ही सर्व ठिकाणे तुम्हाला एका नकाशावर दाखवायची आहेत. त्यासाठी तुम्ही एक कोरा नकाशा घ्या आणि त्यावर ही सगळी ठिकाणे त्यांच्या जिल्ह्यांसहित अचूकपणे नोंदवा. आता दुसरा उपक्रम पाहूया. तो आहे, जर मी आदिमानव असतो तर कुठे राहिलो असतो, काय खाल्ले असते? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.